नमस्कार. रोकठोक स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय निरगुडकर. बुडत्याचा पाय खोलात अशी सध्या काँग्रेसची अवस्था आहे. लोकसभा आणि विधानसभेतल्या पराभवानं खचलेली काँग्रेस आता दिवसेंदिवस आणखीन कमजोर होत चालली आहे. दिल्लीतही तेच आणि महाराष्ट्रातही तेच. काँग्रेसच्या जहाजात पाणी शिरू लागलंय, त्यामुळे काहींनी बाहेर उड्या मारायची तयारी सुरू केली आहे, तर काही जण योग्य संधीची वाट पाहत कुंपणावर उभे आहेत. नुकतीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेस आमदारांची किमान 6 ते 7 मतं फुटली अशी चर्चा आहे. काँग्रेसमध्ये नेमकं सध्या काय सुरू आहे? आमदारांमध्ये फाटाफूट का होते आहे? पक्षासाठी धोक्याची घंटा नाही आहे का? संपूर्ण काँग्रेस पक्षाला एकसंध ठेवू शकेल असं केंद्रीय नेतृत्व पक्षाकडे नाही आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आपली जबाबदारी पार पाडण्यात कमी पडतायत का? राष्ट्रवादीचे नेते संघटना बांधणी करता राज्यभर दौरे करतायत, फिरतायत, भाषणं देत आहेत आणि काँग्रेसच्या आघाडीवर सामसूम हे असं का होतंय? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा देखील आता फारसा आकर्षक उरलेला नाही. विरोधी पक्षांना त्याचं भांडवल करता आलं नाही. काँग्रेस आता कोणत्या मुद्द्यावरून सरकार विरोधात रान उठवणार? देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आपली मांड अधिकाधिक दिवसेंदिवस पक्की केली असंच वाटतं. विरोधी पक्षनेते या नात्यानं राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरं तर देवेंद्र फडणवीस सरकारवर झोड उठवायला हवी होती, पण ते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कौतुकाचे पूल दररोज बांधतायत. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांपेक्षा भाजपचे मंत्री अधिक जवळचे वाटतायत असं विखे खुलेआमपणे सांगतायत. नेमका काय अर्थ घ्यायचा या वक्तव्याचा? नारायण राणे ज्येष्ठ काँग्रेस नेते कोकणात फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या स्वागताची मोठी मोठी होर्डिंग लावतात आणि त्या होर्डिंगवर न काँग्रेसची निशाणी असते न त्यांच्या नेत्यांचे फोटो असतात. फक्त आणि फक्त राणे आणि देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचे फोटो. राणे काँग्रेसचा राजीनामा देणार अशी चर्चा आता उघडपणे रंगते आहे. राणे असोत किंवा विखे, अशा ज्येष्ठ नेत्यांच्या बाबत संभ्रमाचं वातावरण अधिक काळ लांबणं योग्य आहे का? काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गुजरातमध्ये शंकरसिंग वाघेला यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. माजी मंत्री अंबिका सोनी यांनी राजीनामा देण्याचा सूतोवाच केलाय. या राजकीय उलथापालथीचा नेमका अर्थ काय लावायचा? पंजाबमध्ये काँग्रेसला यश मिळालं, पण ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यामुळे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस सपा आघाडीचा पार धुव्वा उडाला. गोवा मणिपूरमध्ये सत्तेच्या जवळ जाऊनही काँग्रेसला सत्ता काबीज करता आली नाही. हे असं का होतंय? काँग्रेसला नवसंजीवनी द्यायचं असेल तर गांधी आडनाव नसलेल्या तरुण नेत्याकडे पक्षाची धुरा सोपवावी का? राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं विरोधकांची मोड बांधायची संधी काँग्रेसकडे होती, पण काँग्रेस त्यात अपयशी ठरलं का? कमकुवत विरोधी पक्ष हा भारतीय लोकशाहीला मारक नाही का? आणि स्वतःला निष्ठावंत बनवणारी बडी राजकीय घराणी आता केवळ नाईलाज म्हणून काँग्रेस पक्षात कशीबशी गुजराण करतायत का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. चला तर पाहूयात रोकठोक पृथ्वीराज चव्हाण. रोकठोक पृथ्वीराज चव्हाण. स्वागत करूया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं. पृथ्वीराजजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. पृथ्वीराजजी, 24 तास सुद्धा उलटणे नाही आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात काँग्रेसची किमान 6 मतं फुटली असं समोर येत आहे. काँग्रेस आमदार एक प्रकारे कुंपणावर आहेत. कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस यांच्या हातावर हात ठेवतील आणि काँग्रेसचा हात सोडतील अशी आता चिन्ह आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे 83 मतं असताना तुम्हाला फक्त 77 मतं पडतात. हे कशाचं लक्षण आहे? राष्ट्रपती पदाची निवडणूक झालेली आहे, आकडे बाहेर आलेले आहेत आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे विश्लेषण चालू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आणि विरोधी पक्षांना मिळून निश्चित काही मतं कमी पडलीत आणि भारतीय जनता पक्षाला काही मतं जास्त पडलीत असं या अंतिम आकड्यावरून दिसतंय. पण ती कुठल्या पक्षाची निश्चित फुटलीत किंवा कुठल्या पक्षाचा कोण आमदार फितूर झाला आहे याची स्पष्ट माहिती सांगणं अवघड आहे, कारण ते गुप्त मतदान होतं. या निवडणुकीपूर्वी चर्चा होती की शिवसेनेची जी भीती भाजपाला होती की कदाचित शिवसेना जर बाहेर पडली, पक्ष सोडून गेली तर सरकार अडचणीत येईल का,
तर त्यांना दाखवण्याकरता की जर शिवसेना गेली तर आम्हाला इतर पक्षाकडून कुमक मिळू शकते, हे दाखवायचं उद्दिष्ट होतं. आता हे गुप्त मतदान होतं, त्यामध्ये काही व्हिप किंवा पक्षादेश काही नसतो, असू शकत नाही तो. आणि त्यामुळं काही जणांना पक्षविरोधी मतदान करण्याकरता काही फितूर केलं गेलं, आमिष दाखवलं गेलं असण्याची शक्यता काही नाकारता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आमदार ते उघडपणे म्हटले की मी भाजपच्या उमेदवाराला मत दिलेलं आहे. आणि त्यामुळं मला यामध्ये निश्चितच अंतर्गत विश्लेषण करावं लागेल, माहिती घ्यावी लागेल. पण तरी निश्चित काही कुणावर आरोप ठेवणं, काही बोट ठेवता येणार नाही. मला वाटतं काही आमदार फुटतील ही चर्चा काही अपक्ष आमदारांच्याकडून चालली होती आणि त्याचा तर्कही असा दिला जात होता की जर काही आमदार फुटले तर मग शिवसेनेला दाखवता येईल की तुम्ही जर बाहेर पडला तर आमच्याकडं पर्यायी व्यवस्था आहे. हे जरी असलं तरी काही विरोधकांची मतं फुटली हे असं आकड्यावर आता निश्चित झालेलं आहे. ही चांगली गोष्ट नाही आहे. आता कुठल्या पक्षाची मतं फुटली, काय फुटली यावर नुसतं अटकली बांधण्याशिवाय आपल्याला दुसरं काही करता येणार नाही. पण पृथ्वीराजजी, कुठल्याच पक्षाला आमची मतं फुटली नाहीत, तुमची फुटली असतील असं म्हणण्यामध्ये काही विशेष अर्थ नाही. पण पृथ्वीराजजी, काँग्रेस पक्ष अलीकडच्या काळात राणे यांची होर्डिंग्स कोकणातली बघा किंवा राधाकृष्ण विखे पाटील यांची वक्तव्य बघा, अंबिका सोनी आहे, शंकरसिंग वाघेला आहे, लिस्ट इज नेव्हर एंडिंग. काँग्रेस पक्ष एकमेकाला धरून राहण्यात, एकसंध राहण्यात कमी पडतोय. या फुटीची आता ही जी 83 वरून 77 वर आली, या फुटीची जबाबदारी कोण घेणार? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते का काँग्रेसचे एक जबाबदार नेते म्हणून आपण? असं आहे की आता याची विश्लेषण करण्यापेक्षा मला वाटतं चौकशी केली पाहिजे. कुणाला जर काही निश्चित माहिती असेल की कोण या ठिकाणी फितूर झाला असेल, कोण पक्ष सोडून गेला असेल, तर त्याची माहिती निश्चितच पक्षश्रेष्ठी किंवा इथं जे निरीक्षक आले होते किंवा काँग्रेसचे जे महासचिव आहेत आणि काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ते निश्चित घेतील. परंतु मला वाटतं तुम्ही जी बरीच मोठी यादी सांगितली त्यामध्ये काही वेगवेगळी कारणं आहेत. राणेसाहेबांच्याबद्दल त्यांच्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटनाचं एक कारण आहे. खूप दिवसापासून ते आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय काढण्याच्या प्रयत्नात होते. ते काम पूर्ण झालेलं आहे. ते मोठं भव्य त्यांना उद्घाटन घ्यायचं आहे अशी तरी आत्तापर्यंत माहिती त्यांच्याकडून अशी आलेली आहे. अंबिका सोनीच्या बद्दल जी माहिती आलेली नवीन नाही आहे. त्या बऱ्याच दिवसापासून तब्येतीच्या कारणामुळं मला या धकाधकीच्या महासचिव पदातून निवृत्त करा, रिक्त करा अशा प्रकारची त्यांची पक्षश्रेष्ठीकडे विनंती होती. ती आज नवीन बातमी काल आली आहे असं काही नाही आहे. वाघेलाजींचं वक्तव्य ऐकलं, पण त्यांची काय स्पष्ट त्यांचं सगळं भाषण ऐकल्यावर नंतर काय झालेलं आहे, तो पक्षांतर्गत कलह आहे का, ते काही भाजपच्या बाजूला जात नाहीत, त्यांना काही स्वतंत्र पक्ष काढायचा आहे अशाही अटकली चाललेल्या आहेत. पण मला ती याच्यावर स्पष्ट वक्तव्य उद्याच करता येईल. मला वाघेलाजींचा माझ्या जवळचा परिचय आहे आणि मी गुजरातचाही 2004च्या निवडणुकीमध्ये प्रभारी होतो आणि त्यावेळेला देखील मला शंकरसिंग वाघेलाजी यांना पक्षाध्यक्षपदातून बाजूला करावं लागलं होतं. त्याच्या जागी दुसरे आमचे एक खासदार गडवी यांना आणलं होतं. त्यामुळं त्यावेळेला देखील खूप अटकली होत्या की शंकरसिंग वाघेले पुन्हा परत भाजपकडे जातील, पण ते गेले नाहीत. त्यांनी कॅम्पेन कमिटीची सूत्र सांभाळली आणि आम्हाला 2004च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गुजरातमध्ये चांगली बढत मिळाली होती. 5 खासदारांहून आमचे 12 खासदार झाले होते आणि ती नरेंद्र मोदी यांची पहिलीच गोधरानंतरची पहिली निवडणूक होती. आणि त्यामुळं आज जर आपण GSTच्या बाबतीमध्ये गुजरातचं वातावरण पाहिलं, सुरतमधले पाहिलं, अहमदाबादमध्ये पाहिलं तर प्रचंड मोठा प्रक्षोभ आहे. आणि आम्हाला खात्री आहे की गुजरातमध्ये काँग्रेसचं प्रदर्शन निश्चितच चांगलं होईल. पृथ्वीराजजी, माफ करा आपल्याला, ते काही भाजपमध्ये जात नाहीत. बरोबर आहे. आपल्याला मी थांबवतोय अशा करता पृथ्वीराजजी, ही फाटाफूट फक्त काय झालं अशी बातमी आलेली आहे की काँग्रेसने त्यांना पक्षातून बाहेर काढलं. मला त्यामध्ये काही तथ्य वाटत नाही, परंतु उद्या आपण त्यावर चर्चा करू. इतर ठिकाणी आता काँग्रेसची मतं फुटली आणि आपण काही आमच्या नेत्यांच्याबद्दलची वक्तव्य केलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेत्यांची जी शिर्डीला मुख्यमंत्र्यांच्या समवेत सभा झाली
त्याबद्दल पक्षाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना बोलावलं होतं. त्यांना याबद्दल माहिती विचारली तर आम्ही सर्व त्या मीटिंगमध्ये होतो आणि त्यांनी त्या ठिकाणी काही स्पष्टीकरण दिलं. त्या एका विकास कामाकरता ते एकत्र एका व्यासपीठाला आले होते. पण एक निश्चित आहे की त्या ठिकाणी जी वक्तव्य झाली आणि परस्पर तारीफेचे पूल बांधले गेले, त्यामुळे सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याच्यामध्ये जो एक संदेश दिला तो काही चांगला संदेश नाही. आणि अशा प्रकारे स्पष्टपणे आम्ही आमच्या सहकार्याने त्या ठिकाणी सांगितलं होतं की असं करणं योग्य नाही आहे. कारण जरीही आपण मतदारसंघाच्या विकासाकरता काही करत असला तरी त्याचा संदेश सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्यामध्ये एक वेगळा संदेश जातो आहे. मला वाटतं आपण जे काही उदाहरणं सांगितली ती निश्चितच चिंताजनक आहेत. ते म्हणजे काही अगदी ती कुठंतरी कोपऱ्यात ढकलल्यासारखी की नाही, चिंतेचं निश्चितच कारण आहे. आणि त्यामध्ये पक्षामध्ये आता अंतर्गत मी आज दिल्लीला आहे, दिल्लीहून मी बोलतो आहे. आज इथं पक्षामध्ये खूप चर्चा चालली आहे की कशाप्रकारे पुन्हा संघटना मजबूत करायची प्रयत्न चालू आहेत. आणि ते मला वाटतं आता आजच काही ते संपतील किंवा आजच काही त्याचं उत्तर द्यावं लागेल असं नाही आहे. पण एका बाजूला चिंता निश्चित आहे, परंतु कुठेतरी संकलित करून एकत्रित करून आणि मग त्याचा फायदा घ्यायचा असे प्रयत्न चाललेले आहेत. मी जर दिल्लीमधल्या काही गोष्टींच्याबद्दल जर उल्लेख या ठिकाणी करणं मला वाटतं योग्य ठरेल. उद्या उत्तर प्रदेशमध्ये फुलपूरची पोटनिवडणूक होणार आहे. तिथल्या खासदारांनी मौर्य यांनी राजीनामा देऊन ते उपमुख्यमंत्री झाले आणि त्या ठिकाणी सर्व विरोधकांच्याकडून एक उमेदवार उभा करावा आणि भाजपच्या विरुद्ध उत्तर प्रदेशच्या फुलपूरसारख्या अलाहाबाद जवळच्या मतदारसंघामध्ये एकाच एक उमेदवार उभे करण्याचे प्रयत्न आज जोरात चाललेले आहेत. आणि मला वाटतं पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने एक महागठबंधन कसं यशस्वीपणे साकारता येईल याचे प्रयत्न चाललेले आहेत. आपण जे संपूर्ण भारताचं चित्र रंगवत आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये या फाटाफुटीबद्दल प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचारलं तेव्हा त्यांनी विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्याकडे बोट दाखवलं आणि त्यांच्याशी चर्चा करावी लागेल असं सांगितलं. याच्यातनं त्यांनी एक प्रकारे काही गोष्टी सूचित केल्या असं नाही का वाटत आपल्याला? बोला, माझा प्रश्न ऐकू आला? पृथ्वीराजजी, माझा प्रश्न असा होता की या फाटाफुटीच्या नंतर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या फाटाफुटीनंतर काँग्रेसमध्ये प्रतिक्रिया विचारण्यात आली आणि ती प्रतिक्रिया विचारल्यानंतर अशोक चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितलं की या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोलावं लागेल. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोलावं लागेल म्हणजे नेमकं काय सुचवायचं होतं अशोक चव्हाण यांना, हा खरा सवाल आहे. त्याचं उत्तर जाणून घेणं महत्त्वाचं आहे. याचं कारण राधाकृष्ण विखे पाटील यांची अलीकडच्या काळातली वक्तव्य, विशेषतः भाजपचे मंत्री हे मला माझ्या कार्यकालातल्या काँग्रेसच्या मंत्र्यांपेक्षा सुद्धा तत्कालीन जवळचे वाटतात असं त्यांनी विधान केलेलं आहे. आणि म्हणून की काय, अशोक चव्हाण त्यांना वारंवार विचारल्यानंतर असं म्हणाले की या फाटाफुटीबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करावी लागेल. काँग्रेसमधली एक प्रकारची सुंदोपसुंदी आणि लाथाळीच याच्यातनं समोर येत नाही का? आपण म्हटल्याप्रमाणे या बाबतीत काँग्रेसचे प्रांताध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चर्चा केली. आम्ही सर्व त्या बैठकीला होतो आणि त्यामध्ये काय घडलं याबद्दल विचारणा करण्यात आली आणि त्यांनी त्याबद्दल काही स्पष्टीकरण दिलं. त्याबद्दल चर्चा केल्यानंतर आता पक्षाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढं श्रेष्ठींशी चर्चा करायचं आश्वासन दिलेलं आहे. मला वाटतं आता या प्रश्नावर पडदा लवकरच पडेल. श्रेष्ठींच्याकडून विखे पाटील यांच्याशी देखील चर्चा होईल आणि मला वाटतं आता आम्हाला पुढं विधानसभेच्या अधिवेशनाकडे पुढं जायला लागेल. कारण आता तो विषय आता मागं टाकूनच एक प्रभावीपणे विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाला आपली भूमिका मांडावी लागेल. 288 पैकी 208 मतं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDAचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मिळाली. म्हणजे याच्यातनं जर शिवसेनेची 63 मतं आपण बाद केली तर 145 मतं उरतात. याचा अर्थ शिवसेनेशिवाय भाजपची सत्ता अबाधित राहू शकते असा संदेश एक प्रकारे
राज्यातल्या सर्व आमदारांना, विरोधी पक्षांना आणि सहयोगी पक्षांना भाजप देण्यात यशस्वी ठरलं, असं विश्लेषण जर मी केलं तर ते चुकीचं आहे? निवडणुकीपूर्वी जेव्हा काही मतं फुटतील अशी चर्चा चालली होती, आता त्या चर्चेमध्ये समजा 2-4 मतं फुटली तर काही निवडणुकीच्या निकालावर काही परिणाम पडणार आहे का, असं बिलकुल नव्हतं. तर भाजपला हेच दाखवायचं होतं की आम्ही काही मतं फोडू शकतो आणि आम्ही काही लोकांना आपल्याकडं येऊ शकतो येणं प्रकारेनं. पण आता आपण जर पाहिलं, उद्या समजा जर असा काही संक्रमक प्रसंग आला आणि शिवसेनेनी जर सरकारमधून बाहेर पडायचं ठरवलं आणि मग जर सरकार अल्पमतात आलं, तर मग राष्ट्रवादी काँग्रेस, काही इतर समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष याचे काही आमदार भारतीय जनता पक्षाला बाजूला उभं राहतील का? तर याचं स्पष्ट उत्तर आहे की त्यांना अविश्वास ठरावाच्या वेळेला किंवा विश्वास ठरवायच्या वेळेला तर त्यांनी पक्षशिस्त मोडली, पक्षाचा व्हीप मोडला, तर त्यांचं सदस्यत्व रद्द होतं. पक्षांतर बंदी कायद्यामुळं 2/3पेक्षा जास्त जर आमदार बाजूला गेले तरच तो एक स्प्लिट ठरती, पक्ष फुटला असं जाहीर होतं. आणि त्यामुळं 4-2 आमदार ही जी मतं आपण सांगताय किंवा कदाचित 7-8, 5-7 मतं फुटण्याची शक्यता असेल, त्यामुळं भारतीय जनता पक्षाला काही पर्यायी सरकार स्थापन करता येईल असं बिलकुल कदापि शक्य होणार नाही. कारण त्या माणसांना, त्या खासदारांना, त्या आमदारांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल, पुन्हा निवडणुका लढवाव्या लागतील. त्यांनी विश्वासदर्शक ठरावामध्ये जर विरोधी मतदान केलं तर ताबडतोब त्यांचं पक्ष सदस्यत्व, त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द होईल आणि त्यांना 6 वर्षाकरता निवडणुकीला उभं राहता येणार नाही. तर त्यामुळे कुठलाही आमदार अशा प्रकारे सभागृहामध्ये विरोधी मतदान करण्याचं धाडस बिलकुल करणार नाही. आणि त्यामुळे हे एक सायकोलॉजिकल गेम्स खेळायचा प्रयत्न चाललेला आहे. कुणाला काय आमिष दिले गेले, कुणाला काय दिलं आहे, त्यांना आश्वासन दिलं गेलं की गुप्त मतदान आहे, त्यामुळे तुम्ही जरी आमच्या बाजूला मतदान केलं तरी कुणाला कळणार नाही, कोणी तुमच्यावर ॲक्शन घेऊ शकणार नाही. आणि त्याच्या बदले मग कुणाचं काय काम असेल, कुणाचं काय काम नसेल, त्याबद्दल ही सगळी झाली चर्चा. म्हणजे भाजपा कशा प्रकारचं एक उदाहरण घालून दिलं आहे, लोकशाहीला कशा प्रकारे मजबूत करायचा प्रयत्न करते, हे आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर गेले. पृथ्वीराजजी, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानानंतर देवेंद्र फडणवीस यांची राज्यावर आणि त्याहीपेक्षा विरोधी पक्षांवर आपली पकड आणि मांड घट्ट आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. काय सांगाल? बिलकुल नाही. मला वाटतं की पक्षामध्ये त्यांची किती मांड पकड झाली हा एक वेगळा प्रश्न आहे, पण सरकार त्यांचं मजबूत आहे का, मुख्यमंत्री म्हणून ते मजबूतीने काम करतायत का, तर ते सरकारने जनतेकरता काय केलेलं आहे, जनतेच्या हिताकरता काय निर्णय घेतलेले आहेत, महाराष्ट्रामधले कुठले ज्वलंत प्रश्न आज लोकांच्या समोर आहेत आणि त्याला सरकार कसं सामोरं गेलं आहे, यावरून देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची भक्कम आहे का नाही आणि की त्यांची मान पक्की झाली की नाही आपण ठरवू. राज्यामध्ये आपण एक घेतलं. आज GSTमुळं सर्वसामान्य व्यापारामध्ये, सर्वसामान्य छोटे उद्योगपतीमुळे किती असंतोष आहे आणि त्याला समोर जाण्यामध्ये केंद्र सरकार काय आणि राज्य सरकार काय कमी पडतंय. आज दुसरा मुद्दा म्हणजे SRA सारखा प्रचंड मोठा घोटाळा निर्माण झालेला आहे, 500 कोटीचा घोटाळा झालेला आहे आणि त्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांच्यावर एक संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. इतर वेळेला आपण पाहतो की कुठल्या तरी मंत्र्यांच्या, सहकारी मंत्र्यांच्यावर आरोप आहेत, पण आता हे आरोप हे थेट मुख्यमंत्र्यांच्यावर आहेत. आणि राज्यातला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कर्जमाफीबद्दल सामान्य शेतकऱ्याची जी फसवणूक झालेली आहे, जी दिशाभूल करण्यात आलेली आहे. आज कोणाच्या हातात काही पैसे पडले नाहीत, पण सरकार जाहिरातीकरता लक्षावधी रुपयेचा चुराडा करतंय आणि फक्त दाखवण्याकरता की आम्ही फार मोठं पॅकेज दिले. पॅकेज जेव्हा लोकांच्या हातात पडेल, लोकांना जेव्हा आत्महत्या करायचं लोक थांबतील, तेव्हा त्या पॅकेजचा उपयोग आहे किंवा तेव्हा मग मुख्यमंत्र्यांनी काही चांगलं काम केलं असं माणसं म्हणतील. आजही महाराष्ट्रामध्ये आत्महत्येची संख्या काही कमी झालेली नाही. या गेल्या महिन्यामध्ये देखील 200-250 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि एकाही शेतकऱ्याच्या हातामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्यापैकी ₹1 तरी हातात पडलाय का? पृथ्वीराजजी, तोच तर खरा सवाल आहे. शेतकऱ्यांच्या इतका प्रचंड प्रक्षोभ आहे. पृथ्वीराजजी, वेळेवर कर्ज भरली तोच तर माझा प्रश्न आहे. ठेवलेला आहे, त्यांना काहीतरी 1.5 लाखापर्यंत पैसे मिळण्याचं एक आश्वासन दिलेलं आहे.
कुणीही सरकारच्याकडून काही आकडेवारी सांगायला तयार नाही. किती प्रकारच्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे याची आकडेवारी ही गुलदस्त्यात ठेवली जाते आहे. सरकारने एक वन टाईम सेटलमेंट करणाऱ्यांच्याकरता किंवा पुनर्गठित शेतकऱ्यांच्याकरता 2012पासून तारीख कमी करून 2009पर्यंत तारीख आणली, पण त्याच्याबद्दलचा अजून GR नाही आहे. त्याचा किती आणखी खर्च किती वाढणार आहे त्याबद्दल कोणी सांगायला तयार नाही. तर महाराष्ट्रामध्ये एक दुष्काळाच्या सदृश्य परिस्थिती पुन्हा निर्माण व्हायला लागलेली आहे. इतक्या मोठी जाहिरात करून सरकारने काय काय दुष्काळ निवारणाकरता केलेली उपाययोजना त्या किती उपयुक्त शेतकऱ्यांना ठरणार आहेत हे कोणी सांगायला तयार नाही. जे मूलभूत प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत, स्वामीनाथन आयोगाच्या सूत्राप्रमाणे किमान हमी रक्कम ठरवा त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही आहे. आणि नुसतं आमदार फुटले का, निवडणूक जिंकली का, या निवडणुकीमध्ये काय झालं पृथ्वीराजजी, हे जरी सगळे मुद्दे कितीही खरे असले तरी देखील या सगळ्या विरुद्ध रान उठवायला काँग्रेस कमी पडतंय का? काँग्रेसनी आजपर्यंत या मुद्द्यावरून नेमकं काय केलं? विचार एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका. पात्रा जी24 तास आपण पाहताय रोकठोक पृथ्वीराज चव्हाण. रोकठोक पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. पृथ्वीराज चव्हाणजी, ब्रेकपूर्वी आपण सांगत होतात की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन 1 महिना झाला तरी अजूनही शेतकऱ्यांना एक दमडीचाही लाभ झालेला नाही असं आपण सांगताय. म्हणजेच एक प्रकारे खरीपाचा हंगाम देखील आता धोक्यात आहे असं आत्ता शंका आहे. परंतु या सगळ्यावरून रान उठवण्यामध्ये काँग्रेस कमी पडतंय का? काँग्रेसनी हा प्रश्न वेशीला टांगून स्वतःची विश्वासार्हता मिळवली आहे आणि या सरकारवरची जनतेचा विश्वास कमी झाला आहे. आमची जी संघर्ष यात्रा झाली त्या संघर्ष यात्रेमुळं मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी देण्याकरता भाग पाडलं गेलं हे वास्तव आपल्यासमोर आहे. आता संघर्ष यात्रा झाली, सरकारनं कर्जमाफीची घोषणा घाईगर्दीत केली, काही पूर्वतयारी नव्हती. त्यानंतर मग क्रेडिट घेण्याकरता, श्रेय घेण्याकरता बरेचसे पुढं आले. मला वाटतं काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी त्यामध्ये आम्हाला श्रेय मिळालं पाहिजे, आमच्यामुळं कर्जमाफी झाली असं कदाचित कोणी काही केलं नाही आहे. कदाचित त्याकरता जर बैठका घेतल्या असत्या तर चांगलं झालं असतं. पण आम्ही त्यावेळेला कर्जमाफीची घोषणा झाली आहे, अगदी सर्व आमचं जरी समाधान झालं नसलं तरी काही कर्जमाफी तरी मिळाली आहे या गोष्टीमध्ये आम्ही समाधानी होतो. आणि आता जे काही त्यामध्ये त्रुटी आहेत, उणीव आहेत त्या आपण पुढं चर्चेतून मार्ग काढू. परंतु आम्हाला शंका अशी होती की सरकारने घोषणा केली तर खरं, पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे 30,500 कोटी द्यायला नाहीत असं सांगितले असताना आता 34,000 किंवा काही लोक म्हणतात 36,000 37,000 कोटी रुपये हे कुठून आणणार ह्याबद्दल आमच्या सर्वांच्या मनामध्ये चिंता आहे. आता सरकारला विरोधाकरता विरोध करायचा का नाही हा एक भाग जरी झाला तरी सरकारकडून एकदा अधिकृत माहिती आमच्यासमोर आली की कुठल्या घटकाला किती पैसे मिळणार आहेत, कुणाला काही घटकाला पैसे मिळणार नाहीत, ज्या अटी शर्ती लावलेल्या आहेत त्या अटी शर्ती मान्य करण्यामध्ये किती वेळ लागणार आहे, किती महिने लागणार आहे याबद्दल आम्हाला सर्वांना चिंता आहे. आम्हाला वाटतं ते योग्य त्याचं वेळ आणि ठिकाण हे म्हणजे विधानसभेचं उद्या सुरू होणारं अधिवेशन असणार आहे. आणि त्या अधिवेशनामध्ये ह्या सगळ्या प्रश्नांचा पर्दाफाश केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांना त्या अधिवेशनातून आता कुठं काही पळ काढता येणार नाही, त्यांना उत्तरे द्यावी लागतील. महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाऊन कुणाला किती पैसे मिळणार आहेत, कुणाला मिळणार नसतील तर ते का मिळणार नाहीत, पैसे कुठून आणणार आणि त्याबद्दल कुठल्या अटी शर्ती आहेत, त्या अटी शर्ती कशा शिथिल करता येतील याबद्दल मुख्यमंत्र्यांना सांगावं लागेल. आणि मुख्यमंत्र्यांचं उत्तर आल्यानंतर, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण आल्यानंतर मग विधानसभेमध्ये काय काय कोण काय काय बोलणार आहे ते आम्ही ठरवू आणि नंतर रस्त्यावर कशा प्रकारे जायचं ते ठरेल. त्यामुळे ही काही आमच्या या ठिकाणी आक्रमकपणा, तोडफोड जरी झाली नसली तरी तो काही कमी झाला आहे किंवा आम्ही काही करणार नाही असं बिलकुल नाही आहे. आम्ही जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, शेतकऱ्यांची सरकारकडून फसवणूक थांबत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे. वैधानिक मार्गाने विरोधी पक्ष भांडत राहणार आहेत. परंतु हा जो आक्रमकपणा दाखवायचा त्या आक्रमकपणासाठी प्रसिद्ध असलेले नारायण राणे यांनी कोकणातल्या कार्यक्रमामध्ये उद्घाटनाला नितीन गडकरींना बोलवलं होतं, देवेंद्र फडणवीस यांना बोललं होतं. होर्डिंगवर काँग्रेसचा झेंडा नव्हता, काँग्रेसच्या एकाही नेत्याचा फोटो नव्हता, तर फोटो होते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे. अमित शहा यांची मध्यंतरी मी मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की नारायण राणेंनी पुढाकार घेतला तर त्यांच्या भाजप प्रवेशाचा आम्हाला विचार करता येईल. काय सांगाल तुम्ही?
काय चाललंय नेमकं? आता नारायणजी राणे यांनी कुठल्या पक्षात जावं, कुठल्या पक्षात राहावं त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी आमच्यासमोर चर्चा करताना स्पष्टपणे सांगितलं होतं की त्यांना आपल्या मतदारसंघाचा, आपल्या क्षेत्राच्या विकासाकरता जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहेत. त्यांनी एका वैद्यकीय महाविद्यालयाच्याकरता खूप दिवसापासून काम चालू केलं होतं. त्याच्या सर्व अंतिम परवानग्या मिळाल्या आहेत. त्यांना एक भव्य तिथं त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा करायचा आहे. त्यामध्ये मला काही वावगो वाटते असं नाही आहे. आता त्यांनी कोणाला बोलवायचं, काय करायचं, त्यामध्ये पक्षश्रेष्ठीचा कुठं भंग झाला आहे का याबद्दलही चर्चा करावी लागेल. पण शेवटी त्यांना काही जरी निर्णय घ्यावा लागला किंवा घेतला त्यांनी, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. मला वाटतं त्याबद्दल पक्षाध्यक्ष अशोक चव्हाण असतील किंवा आमचे प्रभारी मोहन प्रकाश असतील, त्यांच्याशी चर्चा चालू असेल किंवा काय त्याबद्दल काही प्रश्न आपण जे उपस्थित केले त्याबद्दल निश्चितच बोलणी झाली असतील, वाटाघाटी झाली असेल मला खात्री आहे. पण मला वाटतं त्यांनी काही निर्णय घेण्याच्या आधी, पृथ्वीराजजी निर्णय घेण्याच्या आधी आपणच काहीतरी घडलंय असं नाही, आम्ही घडलंय असं म्हणत नाहीये. चला, जे घडलंय त्याच्याबद्दल बोलूया. आपले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर खुलेआमपणे सांगितलं की भाजपचे मंत्री मला अधिक जवळचे वाटतात. हे तर घडायचं बाकी नाहीये ना. विखेंना आपला पक्ष परका वाटतो आणि विरोधी पक्षाचं सरकार त्यांना आपलं स्वतःचं वाटतं. विरोधी पक्षनेत्याच्या कामगिरीबद्दलचे आक्षेप यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार या रोखठोकमध्ये बोलून देखील दाखवलेले आहेत. तुम्ही स्वतः तरी मला सांगा, आपण विरोधी पक्षनेत्यांच्या कामगिरीवर समाधानी आहात का? त्यांचं वक्तव्य हे आपल्याला त्यांचं स्पष्टीकरण त्याच्यावर, त्या वक्तव्यावरचं हे आपल्याला ॲक्सेप्टेबल किंवा ग्राह्य आहे असं वाटतं का? पण त्याबद्दल मी आता बोललेलो आहे की याबद्दल स्वतः प्रांताध्यक्षांनी त्यांना बोलावलं होतं. त्यांच्या समोर आमची सर्वांची बैठक झाली. तिथं काय घडलं त्याची त्यांनी माहिती आम्हाला दिली. कशाकरता त्यांनी ती मीटिंग घेतली होती, कशाकरता त्या सभेचे ते अध्यक्ष झाले. त्यामध्ये मतदारसंघाचा विकास हा त्यांचा एक प्रमुख केंद्रबिंदू होता. परंतु त्यांच्या भाषणाचा टोन, त्या भाषणाचे जे शब्द होते, त्यामुळे एक मगाशी मी सांगितलं सुरुवातीला की एक वेगळा संदेश जाण्याची शक्यता आहे. म्हणून की दिल्लीतून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याशी याबद्दल चर्चा केली आहे आणि विखे पाटील यांना मला सांगितलं की त्यांनी दिल्लीच्या श्रेष्ठींना स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणखी त्यांची चर्चा चालू आहे. त्याबद्दल ह्या पक्षांतर्गत मी आणखी काही बोलू शकणार नाही. मी आपल्याला सांगितलं की त्यांच्या वक्तव्यांच्या पुढं एक पक्षामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तो होता कामा नये, ते व्हायला नको होता. परंतु त्यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे, श्रेष्ठींना दिलेलं आहे की ते विकास कामाकरता एकत्र आले होते. मला वाटतं ते पक्षश्रेष्ठीच्या समोर हीच तर अत्यंत चिंतेची बाब आहे की एकीकडे नारायण राणे म्हणतात मला माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसाला बोलावं लागतं, तर इकडे विरोधी पक्षनेते पण म्हणतात माझ्या पक्षातल्या माझ्या आमदार क्षेत्राच्या विकासासाठी मला त्यांच्याकडे जावं लागतं. हे दोन्ही विकासासाठी कोणाच्या जवळ जात आहेत हा आता भविष्यातला प्रश्न राहिलेला आहे का, हा खरा सवाल आहे. परंतु आणखीन एक विसंगती आहे. त्या विसंगतीवर आणि विरोधाभासावर मला आपलं लक्ष वेधायचं आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यभर दौरे करतायत, मेळावे घेत आहेत, स्वतःच्या पक्षाबद्दल आत्मविश्वास निर्माण करायचा, चैतन्य निर्माण करायचा कार्यकर्त्यांमध्ये प्रयत्न करतायत. परंतु काँग्रेसमध्ये मात्र मला कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम दिसत नाही. आमच्याकडे कार्यक्रम काय आहे तर संजय निरुपम यांनी साधू संतांचं एकत्रीकरण सुरू केलं आहे. धर्म हा विषय काँग्रेसला आता महत्त्वाचा वाटायला लागला आहे. म्हणजे पूर्वी भाजपला काँग्रेसची बी टीम म्हणायचे जेव्हा ते भ्रष्टाचारात गुंतत चालले. आता धर्माला असं जवळ केल्यानंतर, साधू संतांना जवळ केल्यानंतर काँग्रेस ही भाजपची टीम बी आहे की काय असं वाटायला लागलं आहे. राष्ट्रवादी चैतन्य निर्माण करते आहे आणि काँग्रेस चैतन्य हरवून बसलं आहे. काय सांगाल? नाही, मला वाटतं की राष्ट्रवादींनी आपल्या पक्ष बळकट करण्याकरता प्रयत्न करणं हे चांगलीच गोष्ट आहे. त्यामध्ये काही वावगं नाही आहे. परंतु त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षानं देखील ठिकठिकाणी मेळावे, सभा, बैठकी घेऊन पक्ष बळकट करायला पाहिजे याबद्दल कोणाचं दुमत नाही आहे. कदाचित त्या बाबतीमध्ये आम्ही थोडं कमी पडलो आहे. आत्ता काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुका चालू आहेत आणि त्या अंतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम असल्यामुळे सगळे कार्यकर्ते त्या अंतर्गत निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. तरी पण तुम्ही म्हणताय ती बाब बरोबर आहे. निवडणुकीचा कार्यक्रम एका बाजूला होत राहील, पण लोकांच्या समोर जाऊन
काही पत्रकार परिषदा घेऊन, काही कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन, मोठ्या जाहीर सभा घेऊन यामध्ये सरकारचे जे काही कारनामे चाललेले आहेत त्याचा पर्दाफाश करणं गरजेचं आहे. मला वाटतं की या पुढच्या काळामध्ये त्याबद्दलचा कार्यक्रम पक्षाध्यक्षाकडून आखला जातोय तर लवकरच तो कार्यक्रम आपल्यासमोर येईल. सवाल फक्त नारायण राणे आणि अशोक चव्हाण, नारायण राणे आणि विखे पाटील यांचा नाही आहे. शंकरसिंग वाघेला, अंबिका सोनी ज्या काँग्रेसच्या अत्यंत निष्ठावान म्हणून ओळखल्या जात होत्या, केंद्रीय मंत्री होत्या, त्यासुद्धा आता बाहेर जायची गोष्ट करतायत, राजीनाम्याची गोष्ट करतायत. आपण वय हे कारण द्याल तर वयोवृद्धत्व हे कारण, तब्येतीचं कारण पाहिलं आणि ते ग्राह्य मानलं तर काँग्रेसमधल्या काँग्रेसच्या कॅबिनेटमधल्या म्हणजे वरच्या स्तरातल्या किती नेत्यांना घरी बसवावं लागेल? वय हे एकमेव कारण आहे का खरोखरच आत्मपरीक्षण करायची गरज आहे? राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह वारंवार उपस्थित होत आहे. सोनिया गांधी फार सक्रिय व्हायची शक्यता आता नजीकच्या काळात तरी दिसत नाही आहे, तसे संकेत देखील मिळत नाही आहे. मग काँग्रेसचं संघटन एक विरोधी पक्ष म्हणून राज्यामध्ये आणि केंद्रात सक्षमपणे पुढे येणार कसं? आता आपण दोन नावं घेतली. आपण शंकरसिंग वाघेलाजींच्याबद्दल चर्चा केली. मला वाटतं त्यांची काय निश्चित त्यांचं काय ठरणार आहे, पुढची वाटचाल कशी ठरणार आहे ते आज संध्याकाळपर्यंत ठरेल आणि त्यानंतर मग पुढं आपल्याला चर्चा करता येईल. पण अंबिकाजींच्याबद्दल मी सांगू इच्छितो की अंबिकाजींनी मागच्या हिमाचलच्या आणि इतर निवडणुकीच्या वेळेलाच त्यांनी या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली होती आणि ती फक्त स्वतःच्या तब्येतीच्या कारणामुळं आणि त्या आत्ता आज त्यांनी काहीतरी केलेलं आहे किंवा पक्ष सोडून त्या कुठं निघालेल्या आहेत किंवा त्या फक्त जनरल सेक्रेटरी महासचिव पदामधून मुक्त करण्याची त्यांनी विनंती केलेली अशी बातमी आहे. माझं काय त्यांचं वैयक्तिक बोलणं झालेलं नाही, पण ही चर्चा, ही बातमी ही अनेक दिवसापासून चालू आहे की त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या तिकडं महासचिव पदापासून त्या कामापासून मुक्त करण्याची विनंती केली होती आणि यापेक्षा नवीन मला वाटतं आत्ता काही बातमी आलेली आहे असं काही नाही आहे. परंतु काही जरी झालं तरी अगदी ताकदीनं पक्ष उभं राहायला पाहिजे याबद्दल कुणाचं दुमत नाही आहे आणि मला वाटतं आणखी ताकदीनं उभं राहायची गरज आहे. मग दिल्लीमध्ये गरज आहे आणि राज्यात तर निश्चितच गरज आहे. विरोधी पक्षांच्या भाजप विरोधाची ऐक्याची मोठ बांधायची एक सुवर्ण संधी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसला होती. तशा बैठका झाल्या, त्याची वृत्त देखील आम्ही छापली. परंतु भाजप विरोधातला एक कॉमन प्लॅटफॉर्म उभी करायची संधी ही काँग्रेसनं गमावली. आज नितीश कुमार तुमच्याबरोबर नाहीत, खाली तामिळनाडूमधले नेते आपल्याबरोबर नाहीत, आंध्रामध्ये नेते आपल्याबरोबर नाहीत, नवीन पटनाईक यांचं मत डळमळीत आहेत, ममता अकेला चलोरेचा नारा देत आहेत, अमरिंदर सिंग हे काँग्रेसमध्ये आहेत परंतु त्यांचा विजय हा अमरिंदर सिंग यांचा मानला जातो, काँग्रेसचा मानला जात नाही. भाजप विरोधाची मोठ बांधून त्याचं नेतृत्व स्वतःकडे ठेवायची काँग्रेसची केंद्रीय क्षमता संपली हा निष्कर्ष काढायचा का? राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये चर्चेमध्ये, वाटाघाटीमध्ये एका विशिष्ट दिशेनं सर्व नेते मंडळी चालली होती. उत्तर प्रदेशमध्ये सर्व नेते एकत्र आले, ठिकठिकाणी नेते एकत्र आले, परंतु नितीश कुमार यांनी स्थानिक बिहारच्या राजकारणामुळं त्यावेळेला आणि किंवा कदाचित राष्ट्रपती पदाचे उमेदवार, विजयी उमेदवार रामनाथजी गोविंद हे त्यांच्या बिहार राज्याचे राज्यपाल असल्यामुळं त्यांचे जे विशेष संबंध होते त्यातून त्यांनी रामनाथ गोविंद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्याचा अर्थ की आता नितीश कुमार हे कायमचे भाजपबरोबर जाणार आहेत. 2019मध्ये ते आता विरोधी आघाडीमध्ये राहणार नाहीत किंवा भाजपच्या आघाडीमध्ये NDAमध्ये समाविष्ट होतील. इतका लांबलचक निष्कर्ष काढण्याची काही आवश्यकता नाही आहे. मला वाटतं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकामध्ये पुन्हा नितीश कुमारनी वेगळा एक स्टँड घेतला होता, परंतु त्यामध्ये चर्चा निश्चित होऊ शकते. कदाचित त्यांना बाहेर जाऊ देता आलं नसतं तर बरं झालं असतं. कदाचित उमेदवारावर त्याचे जे काही मतभेद असतील तर उमेदवार काही दुसरा आपल्याला पुढे ठेवता आला असता. आता त्या चर्चेत मी नव्हतो तिथं, परंतु मला वाटतं की काही लोकांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसने लवकर निर्णय न घेण्यामुळं नितीन कुमार यांनी हा निर्णय घेतला, पण त्याबद्दल असं म्हणायचं काही कारण नाही. मला वाटतं मी मगाशी फुलपूर निवडणुकीचा उल्लेख केला. उत्तर प्रदेशमधल्या अहमदाबाद जवळच्या फुलपूर इथं लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. नुकताच
मायावतीजींनी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळे तिथं चर्चा सुरू झालेली आहे की कदाचित त्या स्वतः फुलपूरला सर्व विरोधी पक्षांच्या एक कॉमन उमेदवार म्हणून उभं राहण्याची शक्यता आहे. तशी शक्यता वर्तवली जाते आहे, ती घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं मग मायावतींच्या उमेदवारीला जर समाजवादी पार्टी आणि बिहारचे नेते लालू प्रसाद आणि नितीश कुमारजी यांनी पाठिंबा दिला, ममता बॅनर्जी, डावे कम्युनिस्ट सगळ्यांनी दिला, तर बिहारमध्ये एक ट्रायल महागठबंधन होऊ शकतं आणि मला वाटतं काँग्रेस त्या महागठबंधनाला पाठिंबा देण्याकरता मागं पुढं पाहणार नाही. उलट ते गठबंधन होईल आणि त्याची 2019ची पूर्वतयारी चाचणी ही फुलपूरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये होईल अशी एक चर्चा आज दिल्लीमध्ये चालू आहे. एक वेळ काँग्रेस अशा महागठबंधनाला सपोर्ट करेल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही, परंतु समाजवादी पक्ष आणि मायावती यांचं सख्य तर विळा भोपळ्याचं आहे. ते एकमेकाला कसं समर्थन करतात, कारण त्या दोघांनाही पुढे जाऊन उत्तर प्रदेशाच्या निवडणुका एकाच राज्यात लढायच्या आहेत. त्यामुळे ते राज्य एक प्रकारे अशा समर्थनानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखं होईल. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा आहे की आपण नितीश कुमारांचं जाऊ द्या, ते तुमचे नव्हतेच, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस हे तर आपल्याबरोबरचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तुमच्याबरोबर होती, परंतु प्रफुल्ल पटेल पहिल्या दिवसापासून सांगत होते की एनडीएचा उमेदवार नक्की निवडून येणार. राष्ट्रवादी काँग्रेस हा तुमचा आता विश्वासाचा पार्टनर उरला नाही असं म्हणायचं का? नाही, आता मला वाटतं प्रफुल्ल पटेल म्हटलं असेल हे त्यांनी फक्त राजकीय विश्लेषण केलं होतं आणि त्यामुळं NCP हे साधं गणित होतं. हे कुठलंही आपण ज्येष्ठ विश्लेषकाला आपल्यासारख्याला जर विचारलं असतं तर त्यांनी गणित मांडून तेच सांगितलं असतं की आज कुठल्या पक्षाची किती मतातून कोणाची शक्यता आहे. राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होतं किंवा अख्खेच्या अख्खे पक्ष जाहीर भूमिकाही घेतात आणि गुप्तपणे दुसरीकडे मतदान करतात, असं होत नाही. काही किरकोळ प्रमाणात यावेळेला झालेलं आहे. ते म्हणजे काही लोकशाहीच्या दृष्टीने फार चांगली बाब नाही आहे. ही जी फंद फितोरी जी चाललेली आहे, उघड निर्णय न घेता आपल्या मतदारांना, ज्या मतदारांनी या आमदारांना निवडून दिलं आहे त्यांच्याशी गद्दारी करणं हे लोकशाही बळकट करण्याचं काही लक्ष नाही. आणि त्यामुळं जर कोणी काही म्हटलं असलं की अमुक अमुक उमेदवार निवडून येणार तर ते एक राजकीय विश्लेषण आहे. अशाच प्रकारे त्याकडे आपण पाहिलं पाहिजे. चला, एक राजकीय विश्लेषणाच्या पलीकडे जाऊन आपण एक लोकशाहीचा मुद्दा त्याच्यावर बोलूया. लोकशाहीवर काँग्रेसची गाढ श्रद्धा असं आपण क्षणभर मानूया, परंतु या लोकशाहीतला सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे अतिशय स्थिर आणि मजबूत असा विरोधी पक्ष. आज केंद्रात, राज्यात आणि भारतातल्या अनेक राज्यामध्ये आम्हाला काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून फारसा प्रभावीपणे दिसत नाही. ते सोडून द्या, एक अंकगणितात आपला पराभव झाला, परंतु एक पक्ष संघटन म्हणून सुद्धा काँग्रेस आम्हाला उभं राहताना दिसत नाही आहे. आपल्यासारखा ज्येष्ठ नेता ज्यांच्या घराण्याची हयात, आपली नाही आपल्या घराण्याची हयात काँग्रेसमध्ये गेली, कुठंतरी याचं आत्मपरीक्षण करत असेल. काय चुकतंय नेमकं काँग्रेसचं? साधं उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचं उदाहरण घ्या. शीला दीक्षित यांचं नाव पहिले जाहीर केलं, नंतर 4-8 दिवसात ते पुन्हा मागे घेतलं गेलं. समाजवादी पक्षाबरोबर गरज नसताना आपण युती केली, ती युतीला लोकांनी नाकारलं. अनेक ठिकाणी अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात की जे राजकीयदृष्ट्या परिपक्व आणि दूरदृष्टीचे आहेत असं वाटत नाही. त्याचबरोबर संघटन देखील आम्हाला गोंधळलेलं दिसतं. कोणी साधू संतांचे मेळावे घेतोय तर कोणी साधू संतांच्या विरोधात बोलतोय. या सगळ्यात कुठेतरी संघटन मजबूत करायची गरज आहे असं नाही वाटत? काय चुकतंय नेमकं काँग्रेसचं? नाही, आता आपण 2-3 गोष्टींचा उल्लेख केला. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढं सुरू केलं. त्यानंतर ज्या घटना घडल्या, ज्या घटनाक्रम झाला, उदाहरणार्थ समाजवादी पार्टीमध्ये जे फटाफूट झाली, अखिलेश यादव यांनी वेगळा आपला चौथा सुभा निर्माण केला, त्यांच्या पिताजींच्या विरुद्ध त्यांनी बंड केलं आणि अशा प्रकारे एक युवा नेतृत्व अखिलेश यादव यांच्याबरोबर काँग्रेसची जावं असा एक विचार पुढं आला आणि तो विचार बऱ्याच खूप दीर्घ त्याच्यावर विचार करून मग शेट्टीने निर्णय घेतला की आपण स्वतः आपल्या ताकदीवर काँग्रेस पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळवता येईल अशी शक्यता वाटत नाही. उलट अखिलेश यादव यांच्यासारखा जर एक युवा चेहरा पुढं आला तर कदाचित
यश मिळण्याची शक्यता निर्माण होईल. म्हणून काँग्रेसने आपला स्वतःचा उमेदवार मागे घेऊन अखिलेश यादव यांच्याबरोबर आघाडी केली. काँग्रेसला खूप चांगल्या प्रमाणात जागा मिळाल्या. अर्थात लोकांनी ती आघाडी स्वीकारली नाही, ही गोष्ट वेगळी आहे. परंतु उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकण्याकरता प्रामाणिक प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून झाला. पृथ्वीराजजी, आता त्यामध्ये स्ट्रॅटेजीमध्ये काही चूक झाली असेल, कमी पडलो असेल. पृथ्वीराजजी, एक कळीचा मुद्दा आहे. हो. आज असा एकही पाडा, एकही तालुका, एकही ब्लॉक लेवलचं छोटं गाव सुद्धा नसेल की जिकडे आजही काँग्रेसचा कार्यकर्ता आणि दशकानुदशक काँग्रेसला वाहिलेलं घर नाही. किमान एक घर तरी प्रत्येक पाड्यावर काँग्रेसचं आहे. सवाल आहे तो काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचा. बिगर गांधी घराण्याकडे नेतृत्व द्यायची ही वेळ आता जवळ आली आहे. किंबहुना हीच ती वेळ, हाच तो क्षण की जिथे काँग्रेसनी बिगर गांधी नेतृत्वाला आता स्वीकारावं. आपलं स्वतःचं काय मत आहे? नाही, असं आहे की प्रश्न असा आहे की काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत आणि बळकट झाला पाहिजे. कारण काँग्रेस आज या पक्षाचे हे जे भारताचं प्रजासत्ताक आपण 1947-50 साली निर्माण केलं स्वातंत्र्यानंतर, आणि त्यामध्ये जी मूळ संकल्पना होती ती संकल्पना काँग्रेसच्या निर्मितीपासून आम्ही जी पुढं जोपासली होती ती संकल्पना शेवटी संविधानामध्ये परिवर्तित झाली आणि त्या संविधानावर आधारित आपण आपला हे देश चालवतो. आणि त्यामुळं आज देश इतका बळकट झालेला, इतका मजबूत झालेला दिसतोय. आता त्या मूलभूत संकल्पनेवर कोणीतरी आघात करते आणि तो आघात निवडून आलेलं भाजप सरकार करते. आज धर्माधर्मामध्ये भांडणं चाललेली आहेत. अल्पसंख्याकांना आज मारून टाकायचे प्रयत्न चालले, लिंचिंगचे प्रयत्न चाललेले आहेत. आणि त्यामुळे भारतातच नव्हे सगळ्या जगामध्ये आज भारताबद्दल संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पंतप्रधान एक गोष्ट भाषणातून करतात पण त्यांचे कार्यकर्ते त्यांचं ऐकत नाही. बरोबर पृथ्वीराजजी, या सगळ्याला आज कुठेतरी एक खंबीर विरोधी पक्ष नेतृत्व पाहिजे ना. शंकाच नाही. खंबीर विरोधी पक्ष नेतृत्व पाहिजे. ते खंबीर काँग्रेसचं नेतृत्व हे बिगर गांधी असावं असं आता आपल्याला वाटतंय का? नाही, असं आहे की ते नेतृत्व खंबीर असलं पाहिजे आणि त्यामुळं अमुक करू शकणार नाही असा निष्कर्ष आपण येणं काही योग्य नाही आहे. तो काँग्रेस पक्ष अंतर्गत चर्चेतून तो जो काही निर्णय घ्यायचा असेल, कशा प्रकारची संघटना उभी करायची, कुठल्या राज्यामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून कुठल्या व्यक्तीच्या हातात सत्तेची सूत्र द्यायची, ही प्रक्रिया ही लोकशाही पद्धत चालू आहे आणि ती चालू राहील मला वाटतं. त्यामुळे आपण कुठल्या तरी निष्कर्षाला येऊन योग्य नाही, योग्य आहेत, कडे द्यावं असं म्हणण्यात काही योग्य नाही. हे काँग्रेस पक्षामध्ये तशी परंपरा नाही आहे आणि ती अंतर्गत चर्चेतून, संघर्षातून, अंतर्गत चर्चेतून त्यातून काहीतरी हे जे एक शेवटचा प्रश्न पृथ्वीराजजी, एक शेवटचा प्रश्न. आपल्यासारख्या अनेक घराण्यांना काँग्रेसनी पुष्कळ काही दिलं. मुख्यमंत्रीपद दिलं, केंद्रात मंत्रीपद देखील दिलं. अनेक अशी घराणी आहेत की ज्यांना काँग्रेसने खरोखरच गेले 6-7 दशकं पुष्कळ काही दिलं. परंतु आत्ताची काँग्रेसची अवस्था बघता कुठंतरी आता पर्यायाचा विचार व्हायला पाहिजे आपल्या पक्षाव्यतिरिक्त, असा विचार आपल्या मनात कधीच येत नाही. असं आहे की असा विचार याचं कारण नाही. कारण पक्ष, आपण एखाद्या पक्षाकडे जातो, आकृष्ट होतो, तो कुठंतरी काहीतरी पद मिळेल किंवा माझी कुठेतरी कामं होतील, मला कुठली संस्था मिळेल म्हणून करणं हा एक भाग झाला. पण आपण जर माझ्या कुटुंबाबद्दल बोलला, परिवाराबद्दल बोलला, किमान 3 पिढ्या तरी माझे पिताजी, माझ्या मातोश्रीनी एका विचाराच्या मागे राहून राजकारण केलेलं आहे. अगदी सुरुवातीला माझे पिताजी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सक्रिय होते आणि संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर मग ते काँग्रेसमध्ये आले. कारण शेवटी ते उद्दिष्ट त्यावेळचं जे होतं, सर्व डाव्या विचाराची लोक होते, सर्व संयुक्त महाराष्ट्र आणि स्वतंत्र महाराष्ट्र बळकट व्हाव्याकरता प्रयत्न करत होती आणि म्हणून काँग्रेसच्या विरोधात देखील लढा उभारला होता. इंदिराजींच्या प्रयत्नामुळे संयुक्त महाराष्ट्र झाला आणि यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. आणि त्यानंतर आमचा काही वाद राहिला नाही. फक्त समाजवादी विचारसरणीच्या आधारावर राज्याचा विकास व्हावा, प्रत्येकाला सामाजिक न्याय मिळावा, सर्वधर्म सर्वभावाची जोपासना व्हावी, याकरता आम्ही राजकारण केलेलं आहे. ते अजूनही करत राहिलेलो. कुठंतरी काहीतरी चांगलं पद मिळेल म्हणून कुठंतरी पळापळ करणं, हे ज्याला करायचं असेल ते करतील. म्हणजे मूळ काँग्रेसवर विश्वास ठेवून जे काही
काम करणारे बरं. कार्यकर्ते आहेत ते मला पृथ्वीराजजी- कुठंच विचलित होणार नाही. पृथ्वीराजजी, आपण विचारधारेवर विश्वास दाखवला. खऱ्या अर्थाने खानदानी काँग्रेसचा विचार जपणारं आपलं घर आहे, परंतु कुठेतरी काहीतरी पद मिळेल म्हणून काही जण विचार करतील असं जे काही आपण एक म्हणताय त्याच्यात कोण नेमके येतात हे समजण्या इतका महाराष्ट्र नक्कीच दूधखोळा नाही. प्रेक्षको, रोखोक पृथ्वीराज चव्हाण या कार्यक्रमात आपण काँग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांची मतं फुटली, ही चांगली गोष्ट झाली नाही, पण नेमकी कुणाची मतं फुटली, कोण आमदार फितूर झाले याची चौकशी झाली पाहिजे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि महासचिव यांचं निश्चित असं विश्लेषण या संदर्भात आपल्या समोर येईल असं पृथ्वीराज चव्हाण यांनी आज स्पष्ट केलं. पण गुप्त मतदान झालेलं असल्यामुळे नेमकी माहिती मिळणं अत्यंत अवघड आहे अशी पुस्ती देखील त्यांनी जोडली. शिवसेना नेहमीच सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी देत असते, त्यामुळे सरकार टिकवण्यासाठी आमदारांची पर्यायी व्यवस्था होऊ शकते हे शिवसेनेला दाखवण्याचा भाग म्हणून भाजपने हे केलं की काय, त्यासाठी आमिष दाखवून विरोधी पक्षाच्या आमदारांना फितूर केलं गेलं की काय. पण शिवसेनेने मात्र पाठिंबा काढला तर सरकार अल्पमतात आलं तर सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागेल. त्यावेळी पक्षादेश लागू होत असल्यानं कुणी विरोधी आमदार सरकारच्या बाजूनं मतदान करण्याचं धाडस करणार नाही. तसं केल्यास त्याची आमदारकी रद्द होते, 6 वर्ष त्याला निवडणूक लढवता येत नाही. हे सगळं त्यांनी आज आपल्या समोर मांडलं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं जाहीर कौतुक करणं योग्य नाही, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काहीसा वेगळा संदेश गेलाय, संभ्रम निर्माण झालाय. याबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विखेंकडे विचारणा केली तेव्हा मतदारसंघातल्या विकास कामांसाठी मला तसं करावं लागलं असं स्पष्टीकरण त्यांनी दिल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. तर नारायण राणे यांनी देखील विकासासाठी कोकणात वैद्यकीय कॉलेज काढायचं असल्याने मुख्यमंत्र्यांच्या स्वागतात ते गेले होते असंही त्यांनी सांगितलं. पण जीएसटी लागू झाल्यानंतर भाजप सरकारच्या विरोधात व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. SRAचा 500 कोटींचा घोटाळा झालाय, त्यात मुख्यमंत्र्यांबद्दल स्वतःबद्दल संशयाचं वातावरण आहे. सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली आहे, पण अजून 1 रुपया देखील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. केवळ जाहिरातबाजी करणारं सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीकेची झोड उठवली. शंकरसिंग वाघेला काँग्रेसमधून का बाहेर पडले ते अजून स्पष्ट झालेलं नाही, पण ते भाजपमध्ये जाणार नाहीत. अंबिका सोनी यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे सरचिटणीस पदाची धकाधक त्यांना सोसवत नाही म्हणून त्या पदमुक्त झालेल्या आहेत. ती विनंती त्यांची मान्य करण्यात आली. याकडे देखील चव्हाण यांनी लक्ष वेधलं. राज्यात आणि दिल्लीत काँग्रेस पक्षानं अधिक ताकदीनं उभं राहण्याची गरज आहे हे देखील मत त्यांनी व्यक्त केलं. आणि आमचं घराणं हे विचारांनी काँग्रेसशी बांधलेलं आहे, पदांनी बांधलेलं नाही असं सांगतानाच आपण काँग्रेसचेच पाईक आहोत, परंतु इतर जण मात्र पदांचे आहेत की काय अशी एक शंका त्यांच्या बोलण्यातनं मोघमपणे व्यक्त झाली. हे देखील तितकंच महत्त्वाचं आणि दिशादर्शक आणि स्पष्ट आहे. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्रातल्या काँग्रेसचा आज एक चेहरा आहेत, यात काही वाद नाही. येत्या काळात विधानसभेमध्ये ते काँग्रेसचा आवाज बनतात का हे बघणं महत्त्वाचं आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल पृथ्वीराजजी आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.